मित्रांनो, आजचा भाग खरंच खूप स्पेशल आहे. सुभेदारांनी गुरुजींना बोलावून अर्जुन प्रियाचा लग्नाचा मुहूर्त तरी ठरवला असला तरी देखील सुभेदारांच्या घरी येऊन सायली पुन्हा सुभेदारांची सून बनणार असल्याचं कल्पनाला चॅलेंज दिलं आहे. तर सायली अर्जुनच्या पाठीशी आता प्रतिमा देखील खंबीरपणे उभी आहे. सायली अर्जुनला एकत्र आणायला आणि प्रियाला जन्माचे अत्तर घडवायला कला अद्वैतची देखील मालिकेत धूमधडाक्यात एंट्री झाली आहे. त्याचबरोबर चैतन्य सायलीचा सारथी बनून सगळ्या लग्नाच्या अपडेट्स सायलीपर्यंत पोहोचवणार आहे. सुभेदारांच्या घरात येऊन खुलेआम सायलीने चॅलेंज देताच आता कल्पना नक्की काय पाऊल उचलेल? प्रतिमा चैतन्य मिळून सायलीला साथ कशी देतील? आणि कला अद्वैत दोघेही प्रियाच्या मेहंदीची वाट लावत अर्जुन सायलीला एकत्र कसे आणतील ते व्हिडिओत पाहणारच आहोत. शेवटपर्यंत बघायला विसरू नका. ठरलं तर मग मालिकेच्या 31 जानेवारीच्या आजच्या भागामध्ये सर्वच जण अर्जुन प्रियाचं लग्न लावण्यासाठी अगदी उतावीळ असतात. तर प्रताप चैतन्याला विचारतो की तू देखील काम करणार आहेस की नाही? तेव्हा चैतन्य फक्त होकार देतो. सर्वच जण खूप खुश असतात. तर अश्विन प्रतापला विचारतो की गेस्टची लिस्ट बनवावी लागेल ना, म्हणजे लग्न हे साध्या पद्धतीने व्हायचं आहे की मुंबई पुण्यापर्यंत सर्वांनाच आमंत्रण पाठवायचे आहेत, असं तो घरातील मोठ्या मंडळींना विचारतो. मुद्दामच प्रिया प्रतिमाला विचारते की आई, तुला नक्की काय वाटतं ग? म्हणजे तुझ्या मुलीचं लग्न हे दिमागात व्हायला हवंय की नकोय? प्रतिमाला अर्जुनची नाराजी स्पष्टपणे दिसत असते. तर प्रतिमा या सगळ्यातून आपले हात काढून घेते आणि उलट ती प्रियाला सांगते की मला या सगळ्यांमधलं ना काही कळत नाही. तुम्ही मोठे मिळून जे काही ठरवाल ते मला मान्यच असेल की. आणि विमलला मदत करण्याचा बहाणा करून ती तेथून निघूनच जाते. तर इकडे कुसुमचं मन मात्र चलबिचल होतं. सायलीला विचारते, मगाशी प्रियाला जे काही सुनावलंत ना तेव्हा ऐकून बरं वाटलं, परंतु आता ना खरंच मला भीती वाटते. तू हे सगळं मॅनेज कसं करणार आहेस? तेव्हा सायली म्हणते की कुसुमताई, मी तुला सांगितलं होतं ना की आता रडायचं नाही तर लढायचं आहे. आणि सायली कुसुमचा फोन मागते. तेव्हा कुसुम विचारते की फोन कशासाठी? आणि प्रियासोबतच्या त्याच लग्नाच्या मंडपात सायली अर्जुनसोबत लग्न करणार याची तिची जोरदार प्लॅनिंग आता चालू होते. तर सर्वात आधी कुसुमचा फोन घेऊन सायली चैतन्याला फोन करते. चैतन्य जेव्हा फोन पाहतो तर सायलीचा फोन आलेला असतो. घरात सर्वच जण त्याच्या आजूबाजूला असतात. अर्जुन तर अगदी खचून गेल्यासारखा झालेला असतो. चैतन्य सर्वांची नजर चुकून बाहेर येतो आणि चैतन्य सायलीची काळजी करत सायलीला समजावतो की हे बघ वहिनी, तू प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. इथे अर्जुनला सांभाळायला मी आहेत, परंतु तू स्वतःची काळजी घे, स्वतःला जप हा. चैतन्याचं ते बोलणं ऐकून सायली जोरजोराची हसायलाच लागते. चैतन्याला कळत नाही की एवढ्या गंभीर परिस्थितीमध्ये सायली एवढी शांत कशी काय असू शकते. तर सायली चैतन्याला म्हणते की चैतन्य भाऊजी, तुम्ही अजिबात काळजी करूच नका, मी ठीक आहे. तुम्ही फक्त यांची काळजी घ्या. आणि माझं एक महत्त्वाचं काम तुम्हाला करायचं आहे. आमच्या घरात लग्नाची जी काही तयारी चालू आहे त्या सगळ्याच्या अपडेट तुम्हाला मला द्यायच्या आहेत. म्हणजे कोणत्या विधी कोणत्या वेळेला होणार आहेत आणि त्या विधी होत असताना कोणी कोणत्या रंगाचे कपडे घातले आहेत त्याबद्दल सगळी माहिती तुम्हाला मला सांगायची आहे. चैतन्य आता डोक्यालाच हात लावतो आणि सायलीला विचारतो की म्हणजे हे सगळं जाणून घेऊन तू काय करणार आहेस? सायली म्हणते की आणखीन एक, ही जी गोष्ट आहे ती तुम्ही यांना लगेच सांगू नका. संधी साधून याबद्दल मी त्यांच्याशी बोलेनच. तर सायली तिचं सगळं प्लॅनिंग काही चैतन्याच्या समोर उघड करत नाही. ती शांतच असते. तेव्हा चैतन्य म्हणतो की बरं ठीक आहे, मी तुला इथल्या सगळ्या अपडेट वेळेवरती देईन. आणि दोघेही फोन ठेवून देतात. प्रियाला जन्माचे अत्तर घडवायला आणि अर्जुनला पुन्हा आपल्या आयुष्यात मिळवायला सायली सज्ज आहे. इकडे सुभेदारांच्या घरी मात्र प्रिया अर्जुनची लग्नाच्या तयारीबद्दल सर्वच जण बोलत असतानाच नेमकं गुरुजींची तिथे एंट्री होते. कल्पनाने फोन करून त्यांना बोलावूनच घेतलेलं असतं. तर गुरुजी येताच चैतन्य अर्जुनला सावध करतो. अर्जुन खूपच अस्वस्थ असतो. तर रविराज प्रतिमा दोघांनाही अर्जुनची नाराजी कळत असते. त्यांना काहीतरी गडबड आहे. अर्जुन कोणाच्या तरी दबावाखाली येऊन हे सगळं करतोय त्यांची त्याला जाणीव असते, परंतु
प्रियाच्या हट्टापुढे त्यांचाही निभाव लागत नाही. तर गुरुजी येताच पूर्णाची त्यांना सांगते की माझ्या नातवाचं लग्न आहे, त्यामुळे तुम्ही त्यांच्या पत्रिका बघा आणि लग्नाचा छानसा मुहूर्त काढून द्या. कल्पना लगोलग देवयाईच्या समोर ठेवलेल्या लग्नाच्या पत्रिका घेऊन येते. तर गुरुजी प्रिया अर्जुनची जन्मपत्रिका चेक करतात. सर्वच जण खूप खुश असतात की नक्की आता लग्नाची तारीख कोणती ठरेल. परंतु बिचारा अर्जुन तर आता रडकुंडीलाच आलेला असतो. चैतन्य कसंबसं त्याला शांत ठेवतो. तेव्हा गुरुजी पत्रिका पाहून मुहूर्त सांगतात. गुरुजी म्हणतात की 2 उत्तम मुहूर्त आहे. एक पहिला मुहूर्त आहे तो 3 दिवसानंतरचा आहे. तेव्हा सर्वच धक्क्याने गुरुजींकडे एकमेकांकडेच पाहायला लागतात. तर प्रतिमा म्हणते की 3 दिवसानंतर एवढ्या सगळ्यांमध्ये तयारी कशी करायची. तर प्रताप तिथे विचारतो की मग गुरुजी दुसरा कोणता मुहूर्त आहे ते तरी सांगा. तेव्हा गुरुजी म्हणतात की दुसरा मुहूर्त आहे परंतु 2 महिन्यानंतरचा आहे. आता तेव्हाही सर्वांना धक्का बसतो. तर कारस्थानी प्रिया मनोमन विचार करते की नाही या 2 महिन्यामध्ये ती म्हातारी अचानक खपली तर अर्जुन मला त्याच्या समोर सुद्धा उभं करणार नाही. त्यात सायलीने चॅलेंजसुद्धा देऊन ठेवले. नाही आमचं लग्न हे लवकरात लवकर व्हायला हवं असं प्रिया विचार करतच घाबरलेली असते. आता 2 महिन्यानंतरच्या मुहूर्ताला कोणाची काहीच हरकत नसते. रविराज म्हणतात की चालेल, सर्वांनीच आता 2 महिन्यानंतरचा मुहूर्त ठरवलेला असतो. परंतु प्रियाला काही मान्य नसतं. या 2 महिन्यांमध्ये सायलीने अचानक पलटवार केला तर, आणि त्याचीच भीती मनात ठेवून प्रिया रविराजांना म्हणते की बाबा तुम्हीच तर म्हणता ना की चांगल्या कामाला मुहूर्त कशाला. तेव्हा प्रताप म्हणतो की अगं परंतु 2 महिन्यामध्ये 3 दिवसामध्ये सगळी तयारी कशी करायची. पूर्णाचीला प्रिया म्हणते की पूर्णाची मग आपण छोटे ठिकाणी लग्न करूयात ना. आणि तसंही मला शो ऑफ करायला अजिबातच आवडत नाही. आता प्रियाचं ते बोलणं ऐकून सर्वच जण गोंधळलेले असतात. अश्विन म्हणतो की अगं परंतु मला वाटतं की इतकी घाई कशाला करायची ना. तेव्हा प्रिया त्यालाच उलट उत्तर देते की मग उशीर तरी कशाला करायचा आहे. आता प्रियाला एवढी मोठी मिळालेली संधी गमवायची नसते, म्हणूनच तिची ही नवी खेळी सुरू होते. तर घरातल्या सर्वांनाच ती समजावते की मामा मामी आपण सर्व तयारी व्यवस्थित करूयात आणि सगळं चांगलंच होईल. आपण काय करूयात, हळद चुडाभरणी मेहंदीचा जो कार्यक्रम आहे ना तो आपण घरीच करूयात. आणि संगीत लग्न ते आपण हवं तर हॉल घेऊन करूयात. म्हणजे सर्व कसं आटोक्यात होईल ना. आता प्रियाने या सगळ्यांमध्ये तोडगा काढलाय म्हटल्यानंतर कोणाला काहीच हरकत नसते. तर प्रियाला पूर्णाची परवानगी देखील देऊन टाकते. ती म्हणते की सर्वच जण कामं जर करत राहिली तर या 3 दिवसांमध्ये देखील लग्न उरकू शकतो आपण. बिचारा अर्जुन खचून जातो आणि तो अगदी रडवेला झालेला असतो. त्या परिस्थितीत सुद्धा तो पूर्णाचीच्या आनंदाचा तिच्या सुखाचा विचार करतो. तो तिला विचारतो की खुश आहेस ना ग तू. तेव्हा पूर्णाची म्हणते की हो अगदी मनापासून खुश आहे. सर्वच जण आनंद साजरा करत असतात परंतु अर्जुन एकटा दुःखात पडलेला असतो. आता मुहूर्त निघालाय याची बातमी चैतन्याला सायलीपर्यंत पोहोचवायची असते, म्हणूनच तो सर्वांची नजर चुकावून मुद्दाम बाजूला येतो. चैतन्याचा फोन येतात सायली खुश होते आणि ती फोन रिसीव करते. तेव्हा चैतन्य सायलीला अपडेट देतो 3 दिवसानंतरचा मुहूर्त निघाला आहे. तेव्हा सायली धक्क्याने विचारते की काय एवढ्या लवकरचा मुहूर्त आणि घरातले सगळे तयारही झालेत. त्यावरती चैतन्य म्हणतो की हो घरातले सगळे तयार झालेत परंतु मेहंदी चुडा भरणं आणि हळद हे सगळं घरीच करायचं ठरवलं आहे. तेव्हा सायली म्हणते की बरं ठीक आहे आणि ती फोन ठेवून देते. तर अर्जुन चैतन्याला विचारतो इशाऱ्याने की काय झाले. तेव्हा चैतन्य त्याला इशाऱ्यातच सगळं ठीक असल्याचं सांगतो. आता चैतन्याला देखील दडपण आलेलं असतं की सायली या परिस्थितीमध्ये नक्की काय निर्णय घेईल, कोणतं पाऊल उचलेल. तर इकडे सायली सज्ज असते. कुसुमला ती म्हणते की लग्नाचे विधी जरी त्या घरात होत असते तरी खरी नवरी इथे असेल. तेव्हा कुसुम सायलीवरती खूप खुश असते. त्याचनंतर दुसऱ्या दिवशी सुभेदारांच्या घरी अर्जुन प्रियाच्या लग्नाची जोरदार तयारीला सुरुवातही झालेली असते. तर दारामध्ये सजावटीचं मांडव घालण्याचं कामही सुरू झालेलं असतं. नेमकं तिथे सायलीची एंट्री होते. सायली ते घर पाहते आणि खूप खुश होते. स्वतःच प्रश्न विचारते
की माझं पाऊल का अडखळतंय? हे घर, इथली माणसं, हे सगळं तर माझंच आहे ना? इतक्यातच सायलीची नजर कल्पनावरती पडते. तर कल्पना सगळं कामाची देखरेख करत असते. तेव्हा तिला पाहताच सायली म्हणते की आईंचं तर माझ्यावरती किती प्रेम आहे. सायलीला सुभेदारांच्या घरात येताच घडले पहिले प्रसंग आठवतात. ते म्हणजे सायली अर्जुनची पत्नी बनून पहिल्यांदा सुभेदारांच्या घरात आली होती. तेव्हा अर्जुनने स्वतः तिचं औक्षण करून तिला लक्ष्मीच्या पावलांनी घरात घेतलं होतं. आणि तिला फटक्यात दुसरा प्रसंग आठवतो की कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य समजल्यानंतर याच कल्पनाने तिला घराच्या बाहेर काढलं होतं. सायली स्वतःच्या मनालाच समजावते, आईंचं माझ्यावरती एवढं प्रेम आहे की त्यांना नक्कीच खात्री पटेल. या घरासाठी माझ्याशिवाय दुसरी कोणी शोभू शकणारच नाही. आणि सायली कल्पनाकडे पाहत असते. आता सायली सुभेदारांच्या घरात पाऊल टाकणार तीच कल्पनाची नजर सायलीवरती पडते. तर कल्पना हळदीचे कपडे मागवणार असते. इतक्यातच सायलीला पाहून तिच्या डोक्यात तिडीक जाते. तर कल्पना रागाने सायलीकडे आलेली असते आणि येता क्षणी ती सायलीला खडसावून जाब विचारते, तू इथे काय करतेस? तुला सांगितलं होतं ना की या घरात तू पुन्हा यायचं नाहीयेस. इथे तुझ्यासाठी कसलाही बदल झालेला नाहीये. तेव्हा सायली म्हणते की बदल झालाय आई. आता सायली स्वतःची बाजू मांडणार, कल्पनाची समजूत घालणार. तर कल्पना उलट सायलीवरतीच आरोप करते. तिला नको ते सुनवते. ती विचारते की हे बघ, कित्येक दिवसानंतर आमच्या घरात आनंदाचे सुखाचे क्षण आले आहेत आणि यामध्ये तू काय विष घालवायला आली आहेस? कल्पनाचं ते बोलणं बिचाऱ्या सायलीच्या जिव्हारीच लागतं. तेव्हा सायली आता पुन्हा बोलायला जाणार तर कल्पना पुन्हा तिच्यावरती चिडते आणि तिला सांगते की तू इथून चालती हो. माझ्या मुलाच्या सुखाच्या आड अजिबात येऊच नकोस. तेव्हा सायली कल्पनाला प्रश्न विचारते की आई, खरंच तुम्हाला असं वाटतंय की या लग्नामध्ये तुमच्या मुलाचं सुख आहे? त्यावरती कल्पना उद्धटपणे सायलीशी बोलते. तिचा अपमान करत म्हणते की हो, माझ्या मुलाचं सुख कशात आहे हे मला चांगलं माहिती, कारण मी त्याची आई आहे. आणि जर त्याला त्याच्या सुखाबद्दल जर कळलं असतं ना तर त्याने हा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा मूर्खपणा कधी केलाच नसता. तर सायली कल्पनाला रिक्वेस्ट करते की प्लीज मला यांच्याशी एकदा बोलू देत. तेव्हा चिडलेली कल्पना सायलीसमोर हात जोडते आणि म्हणते की बाई तू जा आता. कल्पना सायलीवरती खूप भडकलेली असते. तर सायली म्हणते की आई प्लीज माझं ऐकून तरी घ्या. तेव्हा चिडलेली कल्पना म्हणते की आता काय पाया पडून सांगायचं आहे का मी तुला? तुला तर हेच हवं आहे ना? ठीक आहे, झुकते मी तुझ्या पुढे. आणि चक्क कल्पना सायलीचे पाय धरणार तर सायली तिला अडवते. तर सायली कल्पनाला म्हणते की ठीक आहे आई, मी जाते इथून. आणि सायली ज्या वेळेस निघालेली असते तेव्हा ती वळून मागे पाहते. कल्पना तिच्यावरती खेकसते, अगं जा ना इथून. तेव्हा सायली कल्पनाला सणसणीत उत्तर देते की ठीक आहे, तुमच्यासाठी मी आत्ता इथून जाते, परंतु एक दिवस असा येईल आई की या घरची सून बनून मी पुन्हा इथे येईन. सायलीचे ते शब्द ऐकून कल्पनाच्या पायाखालची जमीनच हादरते. तर सायलीने तसं कल्पनाला शब्द दिलेला असतो आणि सायली निमूटपणे तेथून निघूनच जाते. आता सायलीची आई प्रतिमाला तिच्या लेकीच्या येण्याची चाहूल लागते. तर प्रतिमा जेव्हा कल्पनाजवळ येते तेव्हा ती विचारते की कोणी आलं होतं का? तेव्हा कल्पना तिच्यापासून सत्य लपवते की नाही ग, कोणीच आलं नव्हतं. तेव्हा प्रतिमा विचारते मग तू कोणाशी बोलत होतीस? तर कल्पना म्हणते की अगं तो मेहंदीवाला आला होता ना, म्हणजे मेहंदीची तयारी तोच करणार आहे, त्याच्याशीच बोलत होते. तेव्हा प्रतिमा विचारते की मग मला सायली आल्यासारखं का वाटलं? तेव्हा कल्पना घाबरते. मनात ती विचार करते की सायली या घरात आली होती हे सत्य कोणालाही कळता कामा नये. उगाच सगळ्यांच्या आनंदावरती विरचन आणि सगळं पुन्हा बिघडून बसेल. तर प्रतिमाला ती समजावते की नाही, कोणी आलं नव्हतं, चल ना आपण घरातली कामं बघूयात. आणि प्रतिमाला ती घेऊन जाते. कल्पना जरी प्रतिमाशी खोटं बोलत असली तरीसुद्धा प्रतिमाचं मन मात्र मानायला तयारच नसतं. तिला जाणीव झालेली असते की नक्कीच सायली आली होती. ती पुन्हा थांबते आणि वळून वळून मागे पाहत असते. इकडे बिचारा अर्जुन मात्र खूप खचून गेलेला असतो आणि त्याच्या मनातून काही केल्यास सायलीचे विचार जात नसतात. सतत तो सायलीची ओढणी घेऊन बसतो. सायलीच्या विचारातच हरवून जातो.
इतक्यात प्रिया येते. प्रिया अर्जुनसाठी मेहंदीचा कुर्ता घेऊन आलेली असते. तर प्रियाला पाहताच अर्जुन रागावतो. त्याच्या डोक्यात तिडीक जाते आणि तो तिच्याकडे दुर्लक्ष करतो. तर प्रिया अर्जुनला म्हणते की अर्जुन, हा बघ ना, हा मेहंदी सोहळ्यासाठी मी तुझ्यासाठी कुर्ता सिलेक्ट केला आहे आणि दररोजच्या पेक्षा ना या सगळ्या कार्यक्रमामध्ये तू मला जास्त हँडसम दिसायला हवायस. तर प्रिया अर्जुनशी लाडीगोडी लावते आणि अर्जुनला म्हणते की अर्जुन, हा कुर्ता तू जेव्हा घालशील ना तेव्हा मेहंदीला आलेले सगळे पाहुणे फक्त आणि फक्त माझ्या नवऱ्याकडे पाहत राहतील. अर्जुन खूपच वैतागलेला असतो. आता अर्जुनला आवडत नसतं तरी देखील प्रिया सतत मुद्दाम त्याच्या रूममध्ये येत राहते आणि ती अर्जुनसाठी आणलेला कुर्ता बेडवरती ठेवते आणि मुद्दामच येऊन अर्जुनच्या खांद्यावरती हात ठेवते. अर्जुन खूप चिडलेला असतो आणि तो प्रियाला इग्नोर करतो. तर प्रिया तिथे अर्जुनला विचारते की आपण आपलं एखादं हॅशटॅग ठरवायचं का? म्हणजे असं हॅशटॅग तन्वी वेड्स अर्जुन किंवा अर्जुन वेड्स तन्वी, त्यापेक्षा जुन्वी हे छान वाटेल ना अर्जुन? परंतु अर्जुन तोंडातून चक्कर शब्दही काढायला तयार नसतो. तो प्रियाचा हातच झटकतो. प्रिया ही आता वैतागते, परंतु प्रिया अर्जुनचा पिच्छा सोडायला काही तयार नसते. आता तर प्रिया निर्लज्जपणाची हद्दच पार करते आणि मुद्दाम अर्जुनच्या जवळ बसते. तर अर्जुनला ती विचारते की तू मला सांग, हळदीला तू काय घालणार आहेस आणि आपल्या लग्नाच्या दिवशी? तर अर्जुनच्या खांद्यावरती डोकं ठेवत प्रिया अर्जुनला सांगते की हे लग्नाचे जे रिच्युअल्स असतात ना अर्जुन, ते खूप महत्त्वाचे असतात, कारण ते नवरा बायकोला मनाने एकत्र आणतात. तेव्हा अर्जुन चिडतो आणि प्रियाला दूर झटकून तो तेथून उठूनच जातो. अर्जुनला प्रियाचा नुसता राग येत असतो, संताप होत असतो, परंतु तो काही तिला बोलतच नाही. परंतु प्रिया ही हट्ट सोडायला तयार नसते. प्रिया चावून अर्जुनच्या हातात हात घेते आणि अर्जुनला म्हणते की तुला माहिती आहे का अर्जुन, म्हणजे असं म्हणतात की नवऱ्याचं जर बायकोवरती प्रेम असेल तर हातावरची मेहंदी खूप जास्त रंगते. आता माझ्याही हातावरची मेहंदी ना काळसरच होणार आहे. आपण एक काम करायचं का, तुझ्याही हातावरती थोडीशी मेहंदी काढायची का? अर्जुन विचारतो की काय? तू ना एक काम कर अर्जुन, तू ना छोटीशी मेहंदी हातावरती काढून घे किंवा तू माझं नाव तरी काढ. मग बघ, तुझ्या लक्षात येईल मेहंदी रंगल्यानंतर की माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे ते. असं म्हणत जेव्हा प्रिया पुन्हा अर्जुनच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते, अर्जुन तिला दूरच ढकलतो. प्रियाला मोठा धक्काच बसतो. अर्जुन प्रियावरती चिडून म्हणतो की तुझी नाटकं बंद कर, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही आहे का? अर्जुन प्रियाला सडेतोड तिच्याच भाषेत उत्तर देतो की हे लग्न मी फक्त पूर्णाचीसाठी करतोय. माझं कधी तुझ्यावरती प्रेम नव्हतं आणि कधी नसेलही. तेव्हा प्रिया पुन्हा अर्जुनच्या अंगचटीला जाते आणि त्याला म्हणते की असं काय करतोयस अर्जुन? अरे आता आपलं लग्न होणार आहे, मी तर तुझी बायको असेल ना? अर्जुन पुन्हा प्रियाचा हात झटकतो आणि तिला सणसणीत उत्तर देतो की बायको, माझी बायको फक्त एकच आहे, मिसेस सायली अर्जुन सुभेदार. कळलं का तुला? असं म्हणत अर्जुन हाताच्या इशाऱ्याने प्रियाला बाहेरचा रस्ता दाखवतो. अर्जुनने प्रत्येक वेळा प्रियाला तिची लायकी जरी दाखवून दिली तरी प्रिया काही सुधारण्यातली नाहीच आहे आणि ती तेथून रागाने निघूनही जाते. बिचारा अर्जुन पुन्हा अस्वस्थ होतो. सायलीची ओढणी आपल्या उराशी बाळगून अर्जुन पुन्हा रडायला लागतो. इतक्यात चैतन्य धावत येतो आणि विचारतो की काय झालंय, तुम्हाला का बोलावलं? तेव्हा अर्जुन चैतन्याला म्हणतो की माझं एक काम करशील, ही ओढणी मिसेस सायलीना नेऊन दे आणि माझा शेवटचा त्यांना एक निरोप दे. अर्जुनचे शब्द ऐकून चैतन्याला मोठा धक्काच बसतो. चैतन्य, मिसेस सायलीना जाऊन सांग की त्यांचा अर्जुन हरला आहे. मी त्यांना प्रॉमिस केलं होतं, परंतु ते प्रॉमिस नाही पाळू शकलो. अर्जुनबद्दल आता चैतन्यालाच खूप वाईट वाटतं. ही ओढणी परत घेऊन जात चैतन्य, कारण ही ओढणी पाहून मला सतत एक गोष्टच आठवत राहील की नवरा म्हणून मी हरलो आहे. तेव्हा खचलेल्या अर्जुनला चैतन्य समजावतो की असं काहीही नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की असंच आहे. तर अर्जुन चैतन्याला म्हणतो की ही ओढणी मला सतत माझ्या नाकर्तेपणाची आठवण करून देत राहील. तू हे घेऊनच जा आणि मिसेस सायलीना सांग की मी हरलोय. तेव्हा चैतन्य म्हणतो की अर्जुन, अरे तुला कळतंय का, आपण अजूनही हे लग्न थांबवू शकतो.
आपण यातून अजूनही मार्ग काढू शकतो. तू असा खचून जाऊ नकोस. हे बघ, तू आत्ताच्या आत्ता सायली वहिनींकडे चल. आपण दोघेही जाऊयात. तुम्ही दोघे निवांत बोला आणि यातून काहीतरी मार्ग काढा. तर इकडे बाहेर सगळं बोलणं प्रियाने ऐकलेलं असतं, तेही चोरून. प्रियाची घाबरगुंडीच उडते. विचारात पडते की आता काय चैतन्य अर्जुनला कडेवर उचलून घेऊन जाणार आहेस का? एकतर जेमतेम अर्जुन या लग्नासाठी तयार झाला आहे. आता हा चैतन्य जर सतत अर्जुनला तेच तेच पटवून देत राहिला ना, तर अर्जुन सायलीकडे परत जायला वेळ नाही लागणार. आता मलाच काहीतरी करावं लागेल. वेळीच या चैतन्याला या लग्नातूनच बाहेर काढावं लागेल. असा विचार करून प्रिया अर्जुनच्या रूममध्ये एंट्री करणार. ती स्वतःला थांबवते आणि पुन्हा विचार करते की नाही, अर्जुन असताना मी चैतन्याचा अपमान नाही करू शकणार. मला आता मोठ्या हुशारीने त्याला या सगळ्यातून बाहेर काढावं लागेल. आणि प्रियाच्या डोक्यात घाणेरडं कारस्थान शिजतं. अर्जुनच्या मनात आता खूप गिल्ट साचलेलं असतं आणि त्याच्या हट्टापुढे चैतन्याचाही नाईलाज होतो. तर अर्जुन ज्यावेळेस सायलीची ओढणी चैतन्याच्या हाती सोपवतो तेव्हा त्याचे हात अगदी थरथरत असतात. तर चैतन्य अर्जुनचा निरोप घेऊन सायलीकडे निघालेलाच असतो. तोचपर्यंत प्रिया तेथून सटकते. इतक्यात चैतन्य दरवाजा उघडून बाहेर येतो. तर चैतन्य जात असता अर्जुन पूर्णपणे कोलमडून गेलेला असतो आणि खालती बसून आता जोरजोराचा तो रडायलाच लागतो. त्याला अश्रू अनावर होतात. सतत त्याला सायलीची आठवण येते. रडतच अर्जुन म्हणतो की आय लव्ह यू मिसेस सायली, आणि मी खरंच तुम्हाला खूप मिस करतो आहे. अर्जुन आता सायलीच्या आठवणींमध्ये व्याकुळ होत स्वतःला त्रास करवून घेतो आणि ढसाढसा रडायलाच लागतो. तो स्वतःला सावरूही शकत नसतो. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथे संपतोय. आजचा भाग नक्की कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा. पुढील भागात आपण पाहणार आहोत चैतन्य अर्जुनचा निरोप घेऊन सायलीजवळ येतो आणि सायलीला सांगतो की अर्जुन पूर्णपणे खचून गेलाय. तर सायली ओढणीवरून प्रेमाने हात फिरवते आणि चैतन्याजवळ उलट अर्जुनसाठी निरोप देते की तुमच्या मित्राला जाऊन सांगा चैतन्य भाऊजी, या ओढणीला मॅच होईल असा कुर्ता शोधून ठेवा म्हणावा. कारण ही ओढणी आणि ओढणीवाली दोन्हीही फक्त त्यांचीच आहे. तेव्हा चैतन्य खूप खुश होतो आणि आनंदाने अर्जुनला निरोप द्यायला जातो. तर प्रियाच्या मेहंदीच्या दिवशीच सायलीची ही मेहंदी असते. कला अद्वैत दोघेही सज्ज असतात अर्जुन सायलीला एकत्र आणण्यासाठी. कला सायलीला सांगते की मी तुला म्हटलं होतं ना, त्याप्रमाणे प्रियासाठी आम्ही खास मेहंदीची व्यवस्था केली आहे, शेन स्पेशल मेहंदी. आणि इकडे अद्वैत प्रियासाठी शेन स्पेशल मेहंदीची व्यवस्था करत असतो. तेव्हा सायली खूप खुश होते. कला सायली दोघेही एकमेकींच्या हातात हात देतात, टाळी देतात आणि म्हणतात की ठरलं तर मग. सायली अर्जुनला एकत्र आणायला आणि प्रियाला धडा शिकवायला कला अद्वैत